नमस्कार, मी डॉक्टर केतकी. तर मला सांगा, आपण दिवसातून कितीतरी वेळा थँक यू किंवा धन्यवाद म्हणतो. कोणी पाणी दिलं की थँक यू, कोणी दार उघडलं की थँक यू. पण बऱ्याच वेळा हे फक्त एका मशीनसारखं बोलणं असतं. त्यात कोणतीही फिलिंग नसते. कृतज्ञता म्हणजेच ग्रॅटिट्यूड ही फक्त एक चांगली सवय नाहीये किंवा कधीतरी करण्याची गोष्ट किंवा एखादी फॉर्मॅलिटी नाहीये. जशी करोनाची किंवा पोलिओची लस आपल्याला आजारांपासून वाचवते, तसेच ही एक प्रकारची अ, लस आहे, ज्यालाच आपण न्यूरल वॅक्सीन म्हणू शकतो, जी आपल्याला निगेटिव्ह विचारांपासून किंवा स्ट्रेसपासून वाचवते. तर सगळ्यात आधी सायकॉलॉजी काय सांगते ते बघूया. अमेरिकेतील डॉक्टर रॉबर्ट एमन्स हे एक प्रसिद्ध शास्त्रज्ञ आहेत, ज्यांनी कृतज्ञतेवर एक खूप मोठा रिसर्च केला. त्यांनी काही लोकांना रोज आपल्या आयुष्यात काय वाईट गोष्टी घडत आहेत हे लिहायला सांगितले आणि दुसऱ्या ग्रुपला सांगितलं, की तुम्ही अशा गोष्टी लिहा ज्यासाठी तुम्ही आभारी आहात. म्हणजेच ग्रॅटिट्यूड जर्नल त्यांनी मेंटेन करायला सांगितलं. ज्या लोकांनी रोज फक्त 3 चांगल्या गोष्टी लिहिल्या, ते लोक 25% जास्त आनंदी होते. त्यांना खूप छान झोप लागू लागली आणि महत्त्वाचं म्हणजे ते कमी वेळा आजारी पडले. म्हणजेच त्यांची रोगप्रतिकारशक्ती वाढली. जेव्हा तुम्ही मनापासून एखाद्या गोष्टीसाठी कृतज्ञता व्यक्त करता, तेव्हा तुमच्या शरीरातील कॉर्टिसोल हे जे हॉर्मोन असते ते कमी होते. कॉर्टिसोल म्हणजे काय? तर हे एक स्ट्रेस हॉर्मोन आहे. हे हॉर्मोन शरीरातील टेन्शन आणि भीती वाढवते. जेव्हा हा स्ट्रेस हॉर्मोन कमी होतो, तेव्हा तुमची रोगप्रतिकारशक्ती आपोआप वाढत जाते. सोप्या भाषेत सांगायचं तर तुम्ही जितके जास्त कृतज्ञ राहाल, तितके जास्त तुम्ही निरोगी राहाल. एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे तुमच्या मेंदूला खरोखर घडलेली घटना आणि तुम्ही केलेली कल्पना किंवा तुमचे इमॅजिनेशन यातला फरक ओळखता येत नाही. म्हणजे आपण काय करतो, की आपण म्हणतो, की जेव्हा मला नवीन नोकरी मिळेल, तेव्हा मी थँक यू म्हणेल किंवा तेव्हा मी आनंदी होईल. म्हणजेच आपण आनंदी फील करण्यासाठी त्या कारणाची वाट बघतो. पण विज्ञानानुसार जर तुम्ही ती नोकरी मिळण्याआधीच डोळे मिटून ती मिळाल्याचा आनंद अनुभवलात आणि युनिव्हर्सला थँक यू म्हटलात, तर काय होईल? तुमच्या शरीराला असं वाटेल, की ती घटना खरोखर घडून गेली आहे. त्यामुळे तुमचं शरीर तो आनंद आणि हॅपी हॉर्मोन्स म्हणजेच डोपामाइन, सेरोटोनिन हे हॉर्मोन्स या क्षणी तयार करायला लागेल. तुम्ही जेव्हा चांगल्या गोष्टी इमॅजिन करता, तेव्हा तुम्ही त्या गोष्टीला तुमच्या आजच्या आयुष्यात एखाद्या मॅग्नेटसारखं खेचून आणता. आता तुमच्या मनात एक प्रश्न येईल, की मी फक्त कल्पना केली आणि माझ्या शरीरात हॅपी हॉर्मोन्स तयार झाले. पण नुसतं आनंदी होऊन नोकरी कशी मिळेल? किंवा कुठलीही गोष्ट मॅनिफेस्ट कशी होईल? तर मॅनिफेस्टेशनचा एक मुख्य नियम आहे, अ, जो कृतज्ञतेमुळे ॲक्टिवेट होतो. तो म्हणजे आपण काय फील करतोय. जेव्हा आपण सतत म्हणतो, की देवा मला ती नोकरी दे किंवा माझ्याकडे पैसे नाही, मी खूप टेन्शनमध्ये आहे किंवा माझे रिलेशनशिप्स खराब आहेत. तेव्हा आपण युनिव्हर्सला काय सांगत असतो, की आपण सांगत असतो, की माझ्याकडे ही गोष्ट नाही आहे. म्हणजेच माझ्याकडे कमतरता आहे. आणि मॅनिफेस्टेशनचा एक नियम आहे, की तुम्ही जे फील करता तेच तुम्ही अट्रॅक्ट करता. टेन्शन फील केलं तर टेन्शन वाढवणाऱ्या गोष्टी अजून जास्त तुम्ही अट्रॅक्ट कराल. पण जेव्हा तुम्ही नोकरी मिळाल्याची कल्पना करून मनापासून थँक यू म्हणाल किंवा एखादी गोष्ट जी तुम्हाला हवी आहे ती मिळाल्याची कल्पना करून तुम्ही थँक यू म्हणाल, तेव्हा तुम्ही युनिव्हर्सला एक सिग्नल देता, की मला हे मिळालं आहे आणि मी खूप समाधानी आहे. कृतज्ञता ही एक प्राप्तीची म्हणजेच एक्सेप्टन्सची अवस्था आहे. तर आपण असे एक उदाहरण घेऊया, ज्यांना आपण सगळे ओळखतो, विराट कोहली. तर 2019 ते 22 ही 3 वर्षे विराट कोहलीने एकही सेंचुरी केली नव्हती. आपल्याला माहीतच आहे, की तो जगातील सर्वोत्तम बॅट्समन आहे. तो प्रचंड मेहनत घेत होता, तरीही तो फेल का होत होता? कारण तो त्या कमतरतेच्या अवस्थेत होता. म्हणजेच स्टेट ऑफ लॅक आणि डेस्परेशन म्हणजे कोणत्याही परिस्थितीत मला ही गोष्ट मिळालीच पाहिजे. याला डेस्परेशन म्हणतात. कोणत्याही परिस्थितीत मला ही सेंचुरी मिळालीच पाहिजे. या मनस्थितीत तो अडकला होता. तो स्वतःशीच फाईट करत होता, की मला ही सेंचुरी का मारता येत नाहीये. या टेन्शनमुळे त्याच्या शरीरात स्ट्रेस और कॉर्टिसोल हार्मोन हे वाढले होते आणि त्याचा इफेक्ट ह्या त्याच्या गेमवर झाला. मग त्याने काय केलं, 2022च्या एशिया कपच्या आधी 1 महिन्याचा ब्रेक घेतला.
त्यांनी महिनाभर बॅटला हात लावला नाही. एका इंटरव्ह्यूमध्ये विराट कोहलीने ही गोष्ट सांगितली होती, की मी तो अट्टहास सोडून दिला, की मी स्वीकारलं, की सध्या माझा फॉर्म खराब आहे. पण त्याचवेळी देवाने मला आत्तापर्यंत जे काही दिलंय, जे यश दिलंय, त्याबद्दल मी मनापासून कृतज्ञ आहे. तर तुमच्या लक्षात आलं असेल, की त्याने नक्की काय केलं. त्याने स्वतःची फ्रिक्वेन्सी ही फ्रस्ट्रेशन म्हणजेच ही गोष्ट माझ्याकडे नाही आहे, या भावनेतून त्याने स्वतःला शिफ्ट केलं कृतज्ञतेकडे. मला ती गोष्ट हवीच या हट्टाऐवजी माझ्याकडे जे आहे ते खूप छान आहे या समाधानात तो आला. आणि रिझल्ट काय झाला, की जेव्हा तो ब्रेकनंतर मैदानावर परतला, तेव्हा त्याच्या डोक्यावर जे टेन्शन होतं ते कमी झालं. तो पुन्हा क्रिकेट एन्जॉय करू लागला आणि याच एशिया कपमध्ये त्याने 1 सेंचुरी मारली. हेच तुमच्या आणि माझ्या बाबतीत घडतं. जेव्हा आपण एखाद्या गोष्टीच्या मागे मला ते हवंच आहे, त्याशिवाय मी आनंदी होऊच शकत नाही, असं म्हणून धावतो, तेव्हा ती गोष्ट आपल्यापासून आपण अजून लांब ढकलतो. पण जेव्हा तुम्ही शांत होतात, आज तुमच्याकडे जे आहे त्याबद्दल तुम्ही कृतज्ञता बाळगता किंवा त्याबद्दल थँक यू म्हणता आणि आनंदी राहता, तेव्हा तुम्ही यशाला आणि संधींना तुमच्याकडे एखाद्या मॅग्नेटसारखं खेचून घेत असता. कृतज्ञता हे तुमचे डेस्परेशन संपवते आणि इन्स्पिरेशनला सुरू करते. मॅनिफेस्टेशन म्हणजे घरात बसून जादू होण्याची वाट बघत राहणं असा अर्थ होत नाही. मॅनिफेस्टेशन म्हणजे कृतज्ञतेचा वापर करून तुम्ही तुमची स्वतःची फ्रिक्वेन्सी ही बदलता. जसं रेडिओवर 98.3 लावलं की 30 गाणी ऐकू येतात. तसं तुम्ही तुमच्या मनाला कृतज्ञतेच्या फ्रिक्वेन्सीवर सेट केलं, की तुमची कृती, तुमचा आत्मविश्वास आणि तुमच्या आयुष्यात येणाऱ्या संधी, या सगळ्या गोष्टी त्याच फ्रिक्वेन्सीला मॅच होतात आणि तुमचं स्वप्न सत्यात उतरतं. म्हणूनच कृतज्ञता हा मॅनिफेस्टेशनचा सर्वात मोठा शॉर्टकट आहे. तर मग आजपासून आपल्याला काय बदलायचं आहे? जेव्हा तुम्ही रात्री झोपायला जाल किंवा सकाळी उठता, तेव्हा फक्त 2 मिनिटे काढा. तुमच्या आयुष्यातील अशा 3 गोष्टी लिहा, ज्याबद्दल तुम्ही खरंच आभारी आहात. त्या खूप छोट्या गोष्टी देखील असू शकतात. फक्त त्या गोष्टीचा विचार करू नका, तर तो आनंद तुमच्या हृदयात फील करा. जेव्हा तुमची इमोशन आणि विचार हे एकत्र येतात, तेव्हाच ह्या ग्रॅटिट्यूड खऱ्या अर्थाने काम करायला लागतो. तर हा व्हिडिओ संपल्यानंतर लगेच कमेंट्समध्ये एक गोष्ट लिहा, ज्यासाठी आज तुम्ही सर्वात जास्त आभारी आहात. फॉर एक्झाम्पल तुमचं आरोग्य किंवा तुमच्याकडे असणारी नोकरी किंवा गाडी, ते काहीही असू शकतं. तर बघूया आपण कमेंट बॉक्समध्ये किती पॉझिटिव्हिटी निर्माण करू शकतो. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आनंदी राहा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.